राज्यात तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या नगर परिषद निवडणुका अभद्र युती आणि घराणेशाहीमुळे चांगल्याच गाजल्या होत्या। हे कमी होतं की काय म्हणून मतदानाच्या दिवशी राडा, गोंधळ आणि बोगस मतदानाबरोबर मतदान केंद्राबाहेर जोरदार हाणामारीच्या घटना घडल्या। कमाल म्हणजे महायुतीमधील दोन मित्र पक्षातच जोरदार राडा झाला। रायगडमधील महाडमध्ये झालेला राडा त्यातलाच एक आहे। इथं तर थेट पिस्तूल रोखण्याचा प्रकार सुद्धा घडल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय अशी भीती व्यक्त होत असताना बिहारलाही मागे महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत आले। चला तर मग आजच्या व्हिडिओत महाडमधील राड्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुमचं कट टू कट मध्ये खूप स्वागत। रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची खुन्नस तशी जुनी आहे, कारण अनेकदा हे दोन गट आपापसात भिडत असतात। महाडमध्ये जगताप आणि गोगावले वाद फार पूर्वीपासून चालत आलेला आहे। तो वाद आता स्थानिक निवडणुकीपर्यंत आलेला आहे। मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबरला नवेनगर येथील मतदान केंद्राबाहेरील मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्यासह दोन्ही पक्षातील सुमारे 20हून अधिक जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत। या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्यात। राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीमध्ये शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, संजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे तसेच सिद्धेश यांच्यासह अन्य 8 ते 10 अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचं म्हटलंय। तसेच राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांना व अंगरक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करतानाच अंगरक्षकाची बंदूक हिसकावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, 2 गाड्यांच्या काचा फोडणं तसेच एकाची सोन्याची चैन आणि 4 मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे। त्यानुसार महाड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। यानंतर लगेच दुसरी तक्रार शिवसेनेचे महेश निवृत्ती गोगावले यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या तक्रारीनुसार सुशांत जाबरे, हनुमंत मोतीराम जगताप, श्रीयश माणिक जगताप, धनंजय उर्फ बंटी देशमुख, जगदीश पवार, निलेश महाडिक तसेच अमित शिगवन, व्यंकट मंडाला, गोपाल सिंग, मंजित सिंग अरोरा, मोनिश पाल, समीर रेवाळे आणि इतर 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे। गोगावले यांच्या म्हणण्यानुसार सुशांत जाबरे आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी मुद्दाम जीवे मारण्याला जमाव गोळा केला होता। त्यात गोपाल सिंग नावाच्या माणसानं तर थेट बंदूक रोखून मारण्याचा प्रयत्न केला आणि बाकीचे लोक काठी, हॉकी स्टिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तुटून पडले होते। या धावपळीत विजय मालुसरे यांच्या गळ्यातली 2.5 तोळ्याची सोन्याची चैनही हिसकावली गेली असा आरोप आहे। या सगळ्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। पिस्तूल रोखल्यामुळे मोठा तणाव तयार झाला होता, पण नंतर कळलं की गोपाल सिंगनं जी पिस्तूल वापरली होती ती त्याची नव्हतीच। ती जम्मू काश्मीरमध्ये नोंदणीकृत असून तिचा मालक राजस्थानचा आहे, हे तपासात उघड झालं। तो माणूस 2-3 दिवसांपासून महाडमध्ये थांबला होता, पण याची कोणतीही पूर्वसूचना स्थानिक पोलिसांना नव्हती असं उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी म्हटलंय। निवडणुकीच्या काळात साधारणपणे शस्त्रे वापरता येत नाहीत। निवडणुका जाहीर झाल्या की जिल्हाधिकारी परवानाधारक शस्त्रे पोलीस ठाण्यात किंवा ठरवलेल्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देतात, जे इथे पाळले गेले नाहीत अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही शस्त्रे परत केली जातात। निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर जिल्हा प्रशासनाकडून कलम 144 लागू केलं जातं। या कलमांतर्गत मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत परवानाधारक शस्त्रे सोबत बाळगल्यावर पूर्णपणे बंदी घातली जाते। अपवादात्मक परिस्थितीत फक्त पोलीस आणि समतुल्य व्यक्ती यांना शस्त्र वापरण्याची परवानगी असते। पण महाराष्ट्रातील महाडच्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमधील नोंदणी असलेले आणि राजस्थानमधील मालक असलेले पिस्तूल सध्या चर्चेचा विषय ठरलाय। पोलीस याचा अधिक तपास सुद्धा घेत आहेत। दरम्यान या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणल्याचा गंभीर आरोप सुद्धा केलेला आहे। हा सर्व प्रकार घडला तेव्हा पोलीस पलीकडच्या बाजूला होते। समोरच्या गर्दीतील अनेक जण आंध्र प्रदेश, दिल्ली, कोलकाता या भागातून आलेले त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं। माझ्या कार्यकर्त्याने त्यांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत। हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणला। त्यांच्या समर्थकांच्या गाडीत स्टंप आणि हॉकी स्टिकही होत्या। सुनील तटकरे यांच्या सांगण्याशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही। हा रडीचा डाव सुरू आहे, लढायचं तर समोरून लढा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। तर तटकरे यांनी गोगावले यांनी स्वतः जाणून बुजून हल्ला केल्याचा आरोप करत पोलीस गोगावले यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान या वादाला पालकमंत्री पदाची किनार आहे। सुरुवातीला अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी निवड झाली होती, पण त्यासाठी भरत गोगावले इच्छुक होते। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने याला तीव्र विरोध केला। त्यामुळे पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आग्रही आहेत। शिवसेना
शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा त्याला विरोध आहे, त्यामुळे दोन्ही पक्षात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतोय। त्याचबरोबर महाडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे, तर त्यांची लढत शिवसेना शिंदे गटाशी आहे। राष्ट्रवादी भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कळमकर आहेत, तर शिंदे गटाकडून सुनील कविस्कर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। स्नेहल जगताप या भाजप राष्ट्रवादी युतीचे नेतृत्व करत आहेत। याच स्नेहल जगताप यांनी 2024 ला ठाकरे गटातून गोगावले यांना विधानसभेला आव्हान दिलं होतं। त्यावेळी गोगावले यांना 1,17,442 मतं सुद्धा मिळाली होती, तर जगताप यांना 91,232 मतं मिळाली होती। त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्नेहल जगताप या काँग्रेस नेते माणिक जगताप यांच्या कन्या आहेत। माणिक जगताप यांनी दर विधानसभेला गोगावले यांना आव्हान दिलं होतं। त्यावेळी जगताप विरुद्ध गोगावले हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असताना राष्ट्रवादीने त्यांना पक्षात स्थान दिलं। इतकंच नाही तर नगर परिषद निवडणुकीत थेट युती करत आव्हान दिल्यामुळे गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे गोगावले यांना एकाच वेळी तटकरे आणि जगताप या दोघांशी लढा द्यावा लागला आणि त्यामुळे रोज आरोप प्रत्यारोप सुद्धा होत होते। आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटी हाणामारीमध्ये झालेला आहे। मतदानाच्या दिवशीच महाडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला असून आगामी तपासातून आणि चौकशीत कोणती माहिती आता उघड होते याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आणि तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।